मध्ये वेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. ई फाईल, ई टूर, ई लिव्ह, के-एम-एस, कॅम्प्स असे अनेक प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत आणि आपला जो मेजर फोकस जो आहे हा हा ई फाईलवरती आहे. जे आपलं कार्यालयीन कामकाज जे आहे, हे कामकाज कसं चालतं, ज्या पद्धतीने चालतं त्याच पद्धतीने आपला ह्या ई फाईल ॲप्लिकेशनमध्ये ही प्रणाली कशी असेल याबद्दल आपण त्याचा एक थोडक्यात आपण एक रिव्ह्यू घेतलेला आहे आपण. सांगतात त्यात लॉग इन सेक्शन कसं असणार आहे, फाईल मूव्हमेंट कशी असणार आहे, फाईल कशी क्रिएट करायची, फाईल कशी क्लोज करायची, फाईल कशी रिओपन करायची, सेंड कशी करणार, टपाल कसं येतं, स्कॅनिंग कसं होणार, स्कॅनिंग केल्यानंतर ते त्याच्यावर कशी कशी विषय देणार आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये येणार, हे असे अनेक प्रकारचे आपण हे पाहिलं. तर बेसिकली रिपोर्ट्स म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फोकस जो असतो रिपोर्ट्सवरच दिसतो. आता आपण एकदा जे रिपोर्ट जे आहेत अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी जे रिपोर्ट जे असतात, हा रिपोर्टचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे भाग आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या भागामध्ये आपण जे रिपोर्ट जे आहेत आपण बघूया. रिपोर्ट्समध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण याच्यात रिपोर्ट्स येतात साधारणतः. हे बघा, हे 17 प्रकारचे रिपोर्ट्स मागाशी मी तुम्हाला सांगितले. कारण आपण कुठलंही कामकाज केल्यानंतर कॉम्प्युटरमध्ये काम केल्यानंतर तर त्यातनं आउटपुट काय निघणार हा पहिला प्रश्न असतो आपल्याला, आणि मला फायदे काय असणार आहेत. मी एवढं कॉम्प्युटर काम करणार, त्याच्यामध्ये सेटअप एवढा करणार, हे सेटअप केल्यानंतर मग मला त्यातनं फायदे काय काय होणार, कुठल्या कुठल्या प्रकारचे रिपोर्ट जनरेट होऊ शकणार. आता आपण एक एक रिपोर्ट बघूया. फाईल रजिस्टर असतात, डायरी रजिस्टर आहे, कन्सोलिडेटेड फाईल रजिस्टर्स, पेंडिंग फाईल्स. मागाशी तुम्हाला एक समरी रिपोर्ट दाखवला बघा, त्याच्यामध्ये पण दिसलं तुम्हाला. आता ते समरी रिपोर्टमध्ये जर आपण क्लिक केलं किंवा आता एक इथला पेंडिंग फाईलचा हा जो ऑप्शन आहे याला जर क्लिक केलं तर आपल्याकडे पेंडिंग फाईल्स कोणकोणत्या किती किती पेंडिंग फाईल्स आहेत ते दिसणार आपल्याला. हे अधिकारी वाईज दिसणार आपल्याला, कर्मचारी वाईज, म्हणजे ज्याचा जो जो रोल असणार आहे, जो जो रोल असाइन केलेला आहे त्या रोलप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पेंडन्सी दिसणार आहे. बरं, तुम्ही त्या पेंडन्सी ऑप्शनला जर क्लिक केलं, त्या क्लिक केल्यानंतर पुढे काय ती पर्टिक्युलर फाईल दिसू शकेल का? येस, तुम्ही तुम्ही ती फाईल बघू शकणार की ती फाईल कुठल्या विषयाची पेंडिंग फाईल आहे. किती फाईल पेंडिंग एवढं असून चालणार नाही, कोणकोणत्या विषयाच्या फाईल्स पेंडिंग आहे ते पण दिसणार त्याच्यामध्ये. पेंडिंग रिसिप्ट्स, फाईल मुवमेंट, रिसिप्ट मुवमेंट, फाईल रिव्ह्यू, डिस्पॅच. तर डिस्पॅच झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या जे लेटर जे आहेत, कोणकोणते लेटर डिस्पॅच केलेले आहेत, आपण कोणकोणत्या पत्रांना त्याचं उत्तर दिलेलं आहे ते देखील तुम्हाला याच्यात तुम्ही मॉनिटरिंग करू शकता. किती फाईल्स प्राप्त झालेल्या आहेत, रिसिव्ड फाईल्स, किती रिसिप्ट्स प्राप्त झालेले आहेत, किती फाईल्स क्लोज केलेले आहेत, किती रिसिप्ट्स क्लोज केलेले आहेत. तर बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, की काही काही टपाले फक्त आपल्याला माहितीसाठी येत असतं, फॉर इन्फॉर्मेशन. उदाहरणार्थ, एखाद्या तलाट्याला काही नोटीस दिली, समजा तहसीलदारांनी नोटीस दिली, ते नोटीस ही रिलेटेड टू तलाठीच असतं फक्त, परंतु त्याची जी माहिती जी असते ही माहिती फक्त माहितीची प्रत ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली जाते, प्रांत ऑफिसला दिली जाते. BDO ऑफिस जर असेल तर एखाद्या ग्रामसेवकाला काही नोटीस दिली किंवा एखादं पत्र दिलं तर त्याची माहिती फक्त वरिष्ठ कार्यालयाला असावी म्हणून ते माहितीसाठी दिलं जातं. तर ज्यावेळेला ते वरिष्ठ कार्यालयाला ती रिसिप्ट प्राप्त होते, त्या रिसिप्टचं त्या कार्यालयाला काहीच फाईल ओपन करायची नसते. ती जस्ट दे हॅव टू कीप इट असाइड. ती लगेच ती क्लोज करू शकतात. ते रिसिप्ट हे क्लोज होणार, म्हणजे रिसिप्ट क्लोज ऑप्शन याच्यासाठी आहे. मग अशा प्रकारचं अनेक भरपूर टपाल असतं. आपल्याकडे जे टपाल येत असतं, 100 टपाल जर असतील तर त्यातले जवळपास एक 20 to 30% टपाल हे फक्त माहितीसाठीच असतं. तर तुम्ही त्या रिसिप्ट क्लोज डायरेक्टली करू शकतात, जेणेकरून आपल्याला त्या रिसिप्टच्या पेंडिंग दिसणार नाहीत. आपल्याकडे क्लोज फाईलचा रिपोर्ट निघणार तुम्हाला, क्लोज रिसिप्ट दिसणार, फाईल्स फॉरवर्डेड बाय टाइम ड्युरेशन, कोणत्या वेळेला किती फाईल्स फॉरवर्ड केल्या आहेत, हे आपण सगळं पाहिलं आहे. आपण बघा, आपण हे सगळं पाहिलेलं आपण. आता लेटेस्ट सी द जनरल, तुम्ही साइन आउट देखील केलेले तुमच्या ॲप्लिकेशनमधून. आता हे तुम्हाला परत स्क्रीन दाखवत आहे. आता या ई ऑफिस ॲप्लिकेशनचे बेनिफिट्स काय आहेत, आपण आता जनरल आता एवढं सगळं आपण केलेलं आहे. तर ई ऑफिससाठी जे बेनिफिट्स बघूया आपण आता. स्पीड इन डिसिजन मेकिंग. विल स्टार्ट फ्रॉम द अकाउंटेबिलिटी, फ्रॉम दिस स्टार्ट करू. अकाउंटेबिलिटी,
कोणाकडे रिसिप्ट्स आलेले आहेत, किती पेंडिंग आहेत आणि त्या पर्टिक्युलर पत्राला किंवा त्या फाईलला जबाबदार कोण आहे, हे तुम्हाला इथं क्लिअर होणार आहे. सध्याच्या प्रेझेंट सिनेरिओमध्ये काय होतं, की एखादं टपाल आलं आणि तुम्ही कोणाला मार्क केलं, तर त्याचं ट्रॅकिंग आपल्याकडे ठेवलेलं नसतं, ट्रॅकिंगच नसतं. किंवा एखाद्याला मार्क केलं, ते मार्क केलेलं टपाल त्या संबंधित कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचतच नाही. हे देखील अनेक वेळा इश्यू असतात. आणि न पोचते टपाल त्या संबंधित कर्मचाऱ्याला न पोचल्यामुळे देखील त्याच्यावर अननेसेसरी कारण नसताना त्या कर्मचाऱ्याला कारवाईला सामोरं जावं लागतं. हा त्याच्यावर देखील झालेला अन्याय असतो. परंतु ह्या ई फाईल ॲप्लिकेशनमुळे आपल्याला ते जे टपाल आहे त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये जाणार आहे आणि त्याच्या अकाउंटेबिलिटी त्याच्याकडे असणार आहे, की त्याने त्या कर्मचाऱ्याची कारवाई केलेली असणार आहे. काय कारवाई केली त्या रिसिप्टवरती हे संपूर्णपणे इथं दिसणार त्याला. इथं दुसरं काय आहे, एम्प्लॉई कन्व्हिन्स. प्रत्येक कर्मचाऱ्याचं हे अतिशय सोपं आहे, इझी टू यूज आहे, कर्मचाऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असं आहे. एस ऑफ रिट्रायवल ऑफ फाईल्स, ॲडव्हान्स सर्च. जी फाईल तुम्हाला रिट्राईव्ह करायची असेल, एखादी बघायची असेल, शोधायची गरज नाही आहे. तुम्ही वेगळ्या प्रकारे तुम्ही ती सर्च करू शकतात. विषय वाईज सर्च करू शकतात, फाईलच्या कंटेंट वाईज तुम्ही सर्च करू शकतात. ती फाईल तुम्हाला तात्काळ दिसणार आहे. बऱ्याच वेळेला आपलं रेकॉर्ड असतं किंवा काय असतं बघा, आपल्याला फक्त विषय माहीत असतो किंवा त्या गाव वाईज माहीत असतं, त्या गावाचं असं प्रकरण आहे काहीतरी, कोणाचं प्रकरण असतं, विषय काय असतो काहीच माहीत नसतं बघ. कधी कधी या माणसाची तक्रार, एखादा माणूस म्हणतो की माझी तक्रार आहे साहेब, मी अर्ज केलेला होता परंतु मला काय झालं, माझ्या अर्जाचं काय स्टेटस आहे मला माहीत नाही. मग जिल्हाधिकारी त्यावेळेला किंवा तहसीलदार म्हणतात की याच्या प्रकरणाचं काय झालं, याच्या फाईलचं काय झालं. मग त्या कर्मचाऱ्याला न बोलवता तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी जे असतील त्यांनी सरळ तिथे आपलं सर्च ऑप्शन टाकला, त्या गावाचं नाव जरी टाकलं, त्या कर्मचाऱ्याचं नाव, त्या माणसाचं नाव जरी टाकलं टपालमध्ये आलेलं, तरी देखील त्या टपालाप्रमाणे त्याची ती फाईल त्यांना मिळणार आणि त्याचं स्टेटस काय असणार आहे, त्याच्यावर काय कारवाई झाली हे ते इथं दिसू शकतं साधारण. रिमोट फंक्शनिंग. तुम्ही फाईलवर दौऱ्यावर कुठं असणार समजा किंवा काय असणार, तर ते अधिकारी किंवा कर्मचारी अधिकारी जर दौऱ्यावर असेल तर ते तिथून देखील हे फाईल्स मुवमेंट करू शकतात, फाईल सँक्शन करू शकतात. आणि ह्या ॲप्लिकेशन वापरल्यामुळे कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स लेवल देखील वाढते आणि स्किल इम्प्रूव्हमेंट होते. इफिशियन्सी वाढते, रिझल्ट ओरिएंटेड आहे, क्वालिटी आहे, कॉस्ट इफेक्टिव्हनेस आहे आणि एक डिसिप्लिन निर्माण होते आपोआपच. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता निर्माण होत असते आपोआपच आपल्या कामकाजामध्ये. कोणाकडे किती पेंडन्सी आहे, आपल्या विरुद्ध कोणी ॲलिगेशन नाही करू शकणार. सरळ सरळ त्या कर्मचाऱ्याकडे किंवा त्या अधिकाऱ्याकडे फाईल केव्हा आली, काय आली हे सरळ सरळ डेट अँड टाईमनुसार दिसणार आहे तुम्हाला. त्यामुळे पारदर्शकता आपोआपच निर्माण होते आणि होणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होणारे असतील भविष्यात ते देखील याच्यामुळे टळू शकतात. कर्मचाऱ्यांची इफिशियन्सी वाढली, पारदर्शकता आली की आपोआपच संपूर्ण कार्यालयाची इफिशियन्सी वाढते. डिसिजनमध्ये गती निर्माण झालेली आहे. ज्या काही चुका होणाऱ्या असतात त्या आपोआप त्या कमी होतात. युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, जी मॅनपॉवर आहे त्याचा मॅक्झिमम त्याचा वापर होत आहे. हे असे अनेक बेनिफिट्स आहेत. आता हे जे सगळं ई-ऑफिस, आपण हे सगळं ई-ऑफिस सूट पाहिलं, ई-ऑफिस ॲप्लिकेशन पाहिलं. आता पुढचा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो की हे ॲप्लिकेशन चालण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. मित्रांनो, याच्यानंतर आपण हे आता एक 5-10 मिनिटाचं आपलं सेशन आहे आता, आणि याच्यानंतर आपल्याला प्रश्नोत्तराचं सेशन राहणार आहे. तर जे काही प्रश्नोत्तर असतील आपल्या मनात तर तुम्ही ते लिहून ठेवा कागदावरती आणि आपण अतिशय मनमोकळेपणाने प्रश्न विचारू शकतात. निसंकोचपणे विचारायचे आपल्याला. तर तुम्ही ते प्रश्न कुठला जो काही मनात शंका असेल ते तुम्ही लिहून ठेवा आणि आपण प्रश्नोत्तर तासामध्ये एक 10 मिनिटांनी सेशन असणार आपलं आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रश्नोत्तर घेणार आपण आहोत. तर ही ई-ऑफिस जे ॲप्लिकेशन आहे हे चालू करण्यासाठी काय करावं लागणार हा प्रश्न बेसिकली निर्माण होतो. तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं की ही ऑफिस ॲप्लिकेशन हे वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे. तर वेब बेस्ड ॲप्लिकेशन असल्या कारणाने याचं होस्टिंग हे आलं. कुठलीही वेबसाईट बघा, आपण वेबसाईट बघतो, गुगल म्हणा किंवा फेसबुक आपण ऑपरेट करत असतो. बरेच लोक आपले फेसबुक वापरत असतात. मग त्या केसमध्ये फेसबुक जरी अकाउंट असेल तुम्ही इंटरनेट लागतं त्याला. म्हणजे वेब बेस्ड ॲप्लिकेशन म्हटलं की तुम्हाला इंटरनेट लागणार, परंतु आपलं ॲप्लिकेशन हे इंटरनेटवर चालणारं नाही आहे. मग त्यासाठी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते आपण डिटेल्स इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण आता इथं आढावा घेऊया आपण.
तर ई ऑफिससाठी तर ज्यावेळेला आपण ई म्हणतो, ई मीन्स इलेक्ट्रॉनिक ऑफिस. आता इलेक्ट्रॉनिक आल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करणं अपेक्षित आहे. तर प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी कॉम्प्युटर हा आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला कॉम्प्युटरचं नॉलेज हे आवश्यक आहे. प्रत्येकाचा ईमेल अकाउंट, डिजिटल सिग्नेचर्स ह्या गोष्टी ह्या प्रत्येकाला प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं तुम्हाला कार्यालय देणार आहे. कार्यालय अधिकारी आणि कार्यालयांचं प्रमुख असतं ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. मग यासाठी कॉम्प्युटरचं कॉन्फिगरेशन काय असलं पाहिजे ते देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे. या पहिल्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे की प्रोसेसर हा कमीत कमी 2 GHz असणार. आणि आजकाल जे कॉम्प्युटर्स आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये हे काही खूप काही जुने नाही आहेत. एक 3-4 वर्षापूर्वीचे कॉम्प्युटर असतील किंवा 5 वर्षापूर्वीचे कॉम्प्युटर असतील. त्याला मिनिमम 1 GB रॅम असणं अपेक्षित आहे. आणि प्रत्येक कॉम्प्युटरला हे USB ड्राईव्ह आहेच. USB ड्राईव्ह म्हणजे ज्याला आपण पेन ड्राईव्ह लावतो, तो पेन ड्राईव्हचं ते स्लॉट असणं आवश्यक आहे. हा कशासाठी आवश्यक आहे? ह्याला डिजिटल सिग्नेचर ज्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिली झालेली असणार ती लावण्यासाठी हा स्लॉट असणं आवश्यक आहे. हे डेस्कटॉप आणि क्लायंटचे आवश्यक हे याचं दिलेलं आहे. पुढचा सेक्शन आहे नेटवर्क सेक्शन दिलेला आहे. आता नेटवर्क सेक्शन हे नेटवर्क काय? तुमचं जे कार्यालयामध्ये जेवढे कॉम्प्युटर असतील हे सगळे एकमेकांना कनेक्टेड असणं अपेक्षित आहे. हे लॅन आहे, स्ट्रक्चर्ड लॅन पाहिजे. आता बऱ्याच कार्यालयामध्ये आम्ही पाहत असतो की फक्त साध्या वायरी घेतलेल्या आहेत, डायरेक्ट कॉम्प्युटरला जोडलेल्या आहेत, स्विचमधनं काढल्या आहेत आणि कॉम्प्युटरला जोडलेल्या आहेत. तर त्याला स्ट्रक्चर्ड लॅन नाही म्हणत, स्ट्रक्चर्ड नेटवर्क नाही म्हणत त्याला. जस्ट एक सिंपल लॅन केलेलं आहे झालं. तर इट शुड हॅव द स्ट्रक्चर्ड नेटवर्क. प्रॉपर केबलिंग पाहिजे. प्रॉपर नंतर तुमचं कार्यालयात नेटवर्क जे आहे म्हणजे हे वेब बेस्ड ॲप्लिकेशन असल्या कारणाने तुमचं कार्यालय हे तुमचं ज्या ठिकाणी तुमचं हे ॲप्लिकेशन होस्ट केलेलं असणार, हे ॲप्लिकेशन हे नॅशनल डाटा सेंटरला होस्ट केलेलं असेल किंवा स्टेट डाटा सेंटरला होस्ट केलेलं असेल किंवा तुमची जर एखादी ऑर्गनायझेशन जर असेल, समजा उदाहरणार्थ एक काही जे महत्त्वाचे डिपार्टमेंट्स असतात, उदाहरणार्थ मिलिटरी असणार किंवा डिफेन्स असणार, जे 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 सेक्शन्स असणार, त्यांना त्यांचा डेटा हा त्यांच्या सर्व्हरलाच जो त्यांच्या कस्टडीमध्ये असतो तिथं होस्ट करायचा असेल तर त्यांच्याकडे त्यांचं त्यासाठी सेपरेट सर्व्हर असतात. ते सर्व्हर त्यांनी तिथं स्वतः ठेवलेले असतात आणि त्याचं ते डेटा ठेवत असतात ते आणि तिथं ते ठेवू शकतात. तर हा विषय त्यांच्यासाठी आहे. परंतु स्टेट गव्हर्नमेंटसाठी स्टेट डेटा सेंटर आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी नॅशनल डेटा सेंटर आहे. आणि काही स्टेट गव्हर्नमेंटचे जे ॲप्लिकेशन्स आहेत आपले हे नॅशनल डाटा सेंटरला देखील आहेत. यशदाचं जे ॲप्लिकेशन आहे आपलं हे नॅशनल डाटा सेंटरला होस्ट केलेलं आहे. मग हे वेब बेस्ड ॲप्लिकेशन असल्याकारणे तुमच्याकडे याची जी कनेक्टिव्हिटी आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे. आता ती कुठल्या प्रकारची?